आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे आता शरू ही आता ढोलच्या प्रॅक्टिसला आलेली असते आणि त्यामुळेच ना आता सगळ्याच जणी शरूची वाट बघत असतात. तेवढ्यातच आता शरू आल्याबरोबर आता शरूची मैत्रीण बोलत असते की तू फ्रेंडशिप डेला सुद्धा आली नाही आणि हा घे तुझ्यासाठी फ्रेंडशिप बँड. आणि असं बोलून ती आता तिच्या हातामध्ये फ्रेंडशिप बँड देते. तेव्हाच ना आता लांबून हे सगळं काही जयने पाहिलेलं असतं. जय जसा पाहतो ना तसा आता जय विचार करतो की म्हणजे ही ह्या सगळ्यासाठी इथं आली होती. म्हणजे किती खोटं बोलावं माणसाने. म्हणजे आता हिला इथे यायचं होतं आणि म्हणून म्हणून हे सगळं काही सोडलं आहे आणि इथे येऊन बसली आहे. हां, असा विचार करून ना तो तिथे जातो. इकडे आता शरूची प्रॅक्टिस जी होत असते ना तिथेच ना आता मध्ये थांबलं जातं. शरूची प्रॅक्टिस जशी आता थांबते ना तसं मात्र आता शरूला तो बोलत असतो की काय काय तिकडचं काम सोडून तू हे सगळं करायला इथे आलीस. हां, तुला जराही काही वाटत नाही आहे का, असंही आता बोललं जातं. तेव्हाच शरू म्हणत असते की काय मी काय केलं आहे, मी तर काहीच नाही केलं आहे. मग तेव्हाच ना शरूला तो बोलतो की तुला माहिती आहे ना, तुला चांगलं आठवतं आहे ना, मी तुला काम करायचं बोललो होतो आणि तू इथे ढोल बडवायला आलीस. त्यावर शरूला आता जय म्हणत असतो की बघ तुला सांगितलेल्या गोष्टी समजत नसतील ना तर तसं व्यवस्थित सांग. मग शरू म्हणत असते की तुम्ही मला ह्या ढोलबद्दल बोलताय, हा ढोल वाजवते मी, बडवत नाही आहे आणि ह्याची कल्पना ना तुम्हाला समजणारसुद्धा नाही. हे ढोल आहे ना हे फक्त ना तुम्हाला दिसतं आहे, पण एकदा तुम्ही वाजवून बघितलंत ना की तुम्हाला समजेल ह्याचं पावित्र्य. तुम्ही ते पबमध्ये जाऊन त्या सॉंग्सवर वगैरे नाचता तेव्हा तुम्हाला मजा येत असेल, पण एकदा हा ढोल वाजवून बघ. ढोल वाजवलास ना की जी काही आतमध्ये अंगामध्ये संचारतं ना ते भयंकर असं असतं. आणि एकदा तू हे सगळं करून बघच म्हणजे तुला समजेल, असंही आता बोललं जातं. जेव्हा आता ह्या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात तेव्हा मात्र आता इकडे जय हा शरूकडे बघत असतो. शरूला तो म्हणत असतो की जरा. मग तेवढ्यातच ना शरूने आता आवाज दिलेला असतो तिथल्या एका मुलाला जयेश करून. आणि जयेशला तिने सांगितलेलं असतं की पटकन ना ह्याला ना ढोल दे, ह्याला ढोल बांधून दे, बघायचंच आहे मला आता की ह्याला आवडते की नाही. आणि असं बोलून मग आता त्याला ढोल वाजवायला दिलेला असतो. मग शरूसुद्धा जयला तेच बोलत असते. जसं आता शरू जयला बोलते ना तसं मात्र जय तिच्याकडे पाहत राहतो. शरूने आता या ढोलचं गणपती बाप्पाचं जे महत्त्व आहे ते सगळ्या काही गोष्टी ना आता सांगितलेल्या असतात. आणि जेव्हा त्याने आता एवढ्या सगळ्या काही गोष्टी सांगितलेल्या असतात ना तेव्हा मात्र आता जय तर चकितच पडलेला असतो. त्याला तर आता कळतच नसतं की काय बोलावं ते. पण आता शरूने त्याला एवढं सांगितलं आहे म्हटल्यावर तो आता गप्पच बसतो. मग शरूने जयेशला बोलवून जयच्या गळ्यातसुद्धा एक ढोल बांधून द्यायला सांगितलेला असतो. जयलाही आता शरूचं पटत असतं म्हणून तो आता तिच्यासमोर ना काहीच बोलत नाही. तोही आता शांतच राहतो. जसं आता तो शांत राहतो ना तसं मात्र आता शरू जी आहे ती इकडे तिकडे बघत असते. मग शरू जयकडे बघत असताना जयने आपलं ब्लेझर वगैरे काढून ना त्या तिच्या ढोलवर ठेवलेलं असतं. मग त्यालासुद्धा ढोल बांधला जातो. जसं आता जय ढोल बांधतो तसं तोसुद्धा शरूप्रमाणे वाजवायला सुरुवात करतो. जसं आता तो शरूप्रमाणे वाजवत असतो ना तर शरू तर आता खूपच जास्त खुश असते, कारण जय एकदम परफेक्ट वाजवत असतो. आणि आता जेव्हा शरू वाजवत असते ना तेव्हा जयचंसुद्धा लक्ष ना कंटिन्यू शरूकडे असतं, कारण शरूने जो काही ठेका धरलेला असतो त्यामध्ये शरूचं ते सौंदर्य आणि हे सगळं काही पाहत तो एकटक बसलेला असतो. आणि तेव्हाच ना शरू जयला म्हणते की कुठे हरवलास, अरे वाजव, असं बोलून त्याला आता ती वाजवायला सांगते. जसं आता तो जोरजोरात वाजवायला सुरू करतो तेव्हा पुन्हा एकदा तो शरूकडे बघत असतो. जसं आता तो शरूकडे बघतो ना तेव्हा खरंच ना तिने जे काही बोललेलं होतं त्याचं समाधान वाटतं. दुसरीकडे आता एक पावभाजीचं स्टॉल असतं, तिथे आता पावभाजी चालू असते बनवणं. तर इकडे आता शरू म्हणत असते की खरंच ना मला खूप जास्त भूक लागते, ही तालीम झाल्यानंतर ना की थोडंसं ना असं खायला लागतं. मग आता तुला जे काही खायचं आहे ना ते घरी जाऊन खा चल. अरे पण अर्धा पाऊण तास अजून लागणार आहे. नाही, मी काही घरी आता जाऊन खाऊची वेळ नाही आहे माझ्यामुळे. त्यापेक्षा आपण एक काम करूया का, मस्त काहीतरी खाऊन घेऊया का. अरे इथे बुर्जी पाव दिसतोय. नाही, अरे यार आज श्रावण आहे ना यार, मग आता बुर्जी पावसुद्धा खाता येणार नाही. मग काय खावं असा विचार ना ते आता करत असतो.
जसा विचार तो करत असतो तेवढ्यातच ना तिला पावभाजी दिसते. मग ती म्हणते की चल ना पावभाजी खाऊया. त्यावर तो म्हणतो तुला खायचं आहे तर खा, पण मी काही खाणार नाही, असं त्याने डायरेक्टली तिला सांगितलेलं असतं. मग काय, शरू जी आहे ती तिथेच थांबते. शरू म्हणत असते की आपण खाऊया एकत्र. मग दोघंही जण एकमेकांकडे बघतात. तेव्हाच ना शरू जे आहे ना ती बघत असताना जयकडे ती पाहून हरवून जाते. जेव्हा जय बघतो की शरूचं जे हातातलं जे फ्रेंडशिप बँड आहे ना ते तिच्या केसांमध्ये अडकलेलं असतं. मग तो तिला ते सगळं काढायला मदत करतो. तेव्हाच तो शरूला म्हणतो की हे असं सगळं घालायचंच नाही ना. तेव्हा शरू म्हणते की तुला माहीत नाही आहे ना ह्याचं पावित्र्य काय आहे ते. अरे हे जे आहे ना हे फ्रेंडशिप बँड ते आम्हाला पथकाने दिलेलं आहे. म्हणजे फ्रेंडशिप बँड तिथूनच मी आता बांधून आले, सो त्याच्यासाठी ते मी काढू शकत नाही, असंही ती आता म्हणते. आणि मग काय, इथे आता ती त्याला म्हणते की यार कसली पावभाजी, इथे ना असं खायला मजा येते. मग तेव्हाच तो म्हणतो की आता पावभाजी तर आली आहे, पण मग ती काय आता अशाच हाताने खाणार आहे का? जा ना, पहिल्यांदा हात वगैरे धुवून घे आणि मग खा पावभाजी. मग तोही म्हणतो की हो हो ठीक आहे. मग तेव्हा ना ती आता म्हणते की हां ऐकते मी तुझं, जाते मी हात धुवायला. आणि असं बोलून मग ती आता तिकडनं हात धुवायला चाललेली असते. पण ती विचार करते की जरा ह्याची मजा घ्यायला हवी ना, कारण काल तर ह्याला मेसेज करून आपण पिडलेलं होतं, पण आता अजूनही ह्याला आपण मेसेज करून जरा त्रास द्यायला हवा. एवढ्यात काही ह्याला आपण असं सोडायचं नसतं, असाही आता विचार ती करते. मग तेव्हाच ना त्याने हात धुवायला वगैरे सांगितलेला असतो, म्हणून ती गुपचूपपणे हात धुवायला जाताना सोबत मोबाईलही घेऊन जाते. मग आता ठरवते त्याला मेसेज करायचा आणि मग त्याला ती आता तिथे जाऊन मेसेज करते. हॅलो, कुछ पूछू, तुम कैसे हो? मग तुला बघितल्यावर मला तर तुझ्याशिवाय करमत नाही, असे तिने आता मेसेज त्याला टाकलेले असतात. मग इकडे आता त्याची मेसेजची टोन जशी वाचते तसा तो आता वैतागतो. तर हात धुवून ती आता आलेली असते. तेच आता जयला म्हणते की काय झालं आहे? तेव्हा जय म्हणतो की काही नाही. शरू म्हणते की बघ आता मी तुझी फ्रेंड आहे ना, मग तू मला एवढं तर सांगूच शकतोस ना, सांग ना काय झालं आहे? तेव्हा जय म्हणतो की काही नाही एवढं. शरू म्हणते की आता फ्रेंड्समध्ये सगळं चालतं, तू सांगू शकतोस मला. मग आता शरूला जय म्हणतो की बघ मी तुला सांगेन, पण ही गोष्ट तू कोणाला सांगणार नाहीस ना. शरू म्हणते की मी कशाला कोणाला सांगते, नाही सांगणार, सांग ना काय झालं आहे? मग ती आता पावभाजी खाता खाता त्याचं बोलणं ऐकत असते. जय म्हणत असतो की मला कोणती तरी एक मुलगी ना मॅसेज करते. ते ऐकल्यानंतर शरू म्हणते काय काय बोलतो आहेस खरंच? मग आता जय म्हणतो बघितलं का, असं असतं तुझं, म्हणून तुला सांगत नाही. शरू म्हणतं अरे सांग तरी काय झालं आहे ते. अरे तुला कोणीतरी मुलगी मेसेज करते हे ऐकूनच मला नवल वाटलं आहे ना, म्हणून मी तुला रिॲक्ट करून दाखवते. त्यावर जय म्हणत असतो की हो हो मला एक मुलगी मेसेज करते, कोणी काही माहीत नाही, पण काय मेसेज करते? अरे ती मला मेसेज करते की तू छान दिसतोस, परत ती माझ्या प्रेमात आहे, असं तसं. अरे यार एवढीच छान मेसेज करते, मग तू त्याच्यावर काय बोलतो आहेस? नक्कीच तू त्याच्यावर धमकी वगैरे देत असशील तिला. मग इथे ना जय म्हणतो की आता ना तिचं खूप झालं आहे, मी बघून घेतलं आहे, आता मी ऐकणार नाही आहे, मी ना सरळ ना पोलीस कंप्लेंट करणार आहे. मग तिथे शरू घाबरते. शरू म्हणते काय तू पोलीस कंप्लेंट करणार आहे? मग हो, मग मला तिच्या वेगवेगळ्या नंबरवर ना मेसेज करते, मग काय ती सोगाच ऐकून घेऊ, म्हणून मी ठरवले पोलीस कंप्लेंट करायचं. नाही, याची काही गरज नाही आहे पोलीस कंप्लेंट वगैरे करायची, कळलं का? नाही करायची पोलीस कंप्लेंट. अरे त्या मुलीचं पण काहीतरी असेलच की रे. अरे त्या मुलीला असं वाटत असेल की तू जरा तिला समजून घ्यावं असं, पण तू जर समजूनच घेत नसशील, काय समजून घ्यायचं असतं असं असं तो तिला म्हणत असतो. तेव्हाच ना ती त्याला म्हणत असते की अरे असतात काही काही मुली तशा की त्यांना समजून घ्यावं लागतं, मग तू जर तिला असंच काहीसं बोलत असशील मग ती तरी तुझं कसं ऐकेल रे? मला समजते का काय बोलायचं आहे ते? हो मला कळतं आहे ना. अरे आता बघ मी तुला बोलते की माझं तुझ्यावर प्रेम आहे, असं जेव्हा ती आता बोलते तसं तो आता तिच्याकडे पाहतच राहतो. मग ती म्हणते की अरे मी तुला सांगते की आता ती मुलगी तुला एवढं सांगते की तिचं तुझ्यावर प्रेम आहे, तर तू ऐकून घे ना तिचं, त्याच्यावर काहीतरी रिॲक्ट कर, काहीतरी बोल. तू जर काहीच त्याच्यावर काही बोललास नाही तर तीसुद्धा विचार करेल ना की हा मला काहीच का बोलत नाही आहे, मग ती तुला सारखा त्रास देणार. मग तिला जर हवं असेल ते उत्तर तू देऊन टाक, किंवा तिला बोल की नाही बाबा मी असं काही नाही, असं सगळं काहीतरी बोल ना. जर तू काहीच बोलत नसेल तर तोच विचार करेल ना की तुझ्याकडनं होप्स असतील तिला. मग आता शरूने जे काही समजवलेलं असतं ते जयलासुद्धा पटतं. मग शरू म्हणत असते की चल ना आता पावभाजी खा, दोघांमध्ये एक खाऊया, वाटल्यास भरवते मी तुला. तो म्हणतो काय तुम्हाला भरवणार? ठीक आहे मी भरवत नाही तुला, पण लक्ष देते ना तुझ्या मी काय म्हणते ते. हो हो कळतं आहे मला.
मग आता जेव्हा ती हे बोलते तेव्हा मात्र आता दुसरीकडे पाहायला मिळतं की जेव्हा तो हात धुवायला निघून जातो ना तेव्हा शरू म्हणते, काय खरंच ना हा कुचूपुचू ना खरंच खूप इंटरेस्टिंग आहे, ह्याच्याबरोबर बोलणं म्हणजे ना खरंच, असंही आता बोललं जातं. मग जेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात तेव्हा मात्र इकडे आता पमा जी आहे ती मात्र आता गप्पा मारत असते इकडे असणाऱ्या ह्या सुभाषसोबत. आणि सुभाषसोबत गप्पा मारत असतानाच ना सुभाषना म्हणते की काल ना मंचेकर भाऊजी आले होते. का गं, कशाला आला होता मंचेकर? तेव्हाच ना ती सांगू लागते की ते मला बोलत होते बाईसाठी त्यांनी स्थळ आणलं होतं. काय? अगं आपल्या बाईचं तर लग्न ठरलं आहे आणि बाईसाठी स्थळ कशाला? अहो ते तेच बोलत होते. मी त्यांना तेही म्हटलं की अहो बाईसाठी स्थळ कुठे आणताय, लग्न ठरलं आहे. पण ते म्हणतात की श्रीमंत माणसांचा काही भरोसा नसतो, श्रीमंत माणसं कशी असतात काय असतं हे सगळं आसावरी ऐकत असते. मग खरं तर त्यांचं बोलणंसुद्धा स्वाभाविकच आहे ना, कारण आता ते तसं म्हणत आहेत, बाकी इतरही लोक तसंच म्हणत आहेत तो आजूबाजूला, तेवढंच लोकांना बोलायला विषय आहेच की आता. आणि तसंही तुम्हाला सांगू का की मंचेकर भाऊजी जे बोलत होते ना ते बोलताना तिथे गौतमही होता. तेव्हा सुभाष चकित होतात, काय गौतमही होता तिथे? हो, गौतमही होता तिथेच. खरं तर मलासुद्धा कसं तरी वाटलं की काय बोलावं. खरंच ना या मंचेकरलासुद्धा समजत नाही की कुठे काय बोलावं ते. खरं तर आता पमा बोलते की मलासुद्धा टेन्शन येते, पण काय करणार, थोड्या मोठ्या गोष्टी आहे ना आपल्याला समजून घ्याव्या लागणार आहे. आपण असं डायरेक्ट बायला बोलू पण शकत नाही आहे ना. मला पण तेच टेन्शन आलं आहे की काय बोलावं, कसं बोलावं, बाईने पण आपल्याला समजून घ्यायला हवं. मला ना बाईचं कधी कधी टेन्शन येतं की होईल ना सगळं नीट, कारण जोपर्यंत सगळं काही ठीक होत नाही तोपर्यंत काहीच सांगता येत नाही, असे आता पमा बोलत असते. पमा जेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टी बोलते तेव्हा आसावरी ही सगळं ऐकते. आसावरीला वाईट वाटत असतं, पण आसावरी आता विचार करते की काय करणार, आपल्याला ह्या गोष्टी सहन करायच्या आहेत. आणि म्हणूनच मग आता ती थोडीशी शांत असते. तेच आता इकडे ती रडत असते आसावरी आतमध्ये जाऊन. आसावरी जशी आतमध्ये जाऊन रडते ना तसं आता तिथे शरू आलेली असते. शरू म्हणते की काय गं ताई काय झालं आहे? मग आता शरूला आसावरी सांगते की काल मंचेकर काका आले होते, ते खूप काही बोलून गेले. खरं तर ना मला भीतीच वाटते, माझं आणि गौतमचं लग्न तर होईल ना, कारण श्रीमंतांचं काही सांगता येत नाही. श्रीमंतांकडे कसं वेगवेगळी स्थळं असतात, त्यांच्याकडे पैसा असतो, त्यांना जे हवं आहे ते त्यांना मिळतं. मग माझं काय? तेव्हाच दुसरीकडे आता शरू समजावते आसावरीला आणि आसावरीला सांगते की अगं तू जे काही बोलतेस ना ते सेम टू सेम ना काल मला आपला गौतमसुद्धा बोलला आहे. माझं आणि गौतमचंसुद्धा बोलणं झालं या विषयावर. नको काळजी करू, सगळं काही चांगलं होईल. मग तर झालं, पण गौतम तुला कधीच सोडणार नाही, तो तुला अंतर देणार नाही. माझं गौतमवर पूर्ण विश्वास आहे आणि गौतम तुझ्यावर खरंच खूप मनापासून प्रेम करतो, असं देखील आता शरू तिला सांगून समजावू लागते. शरू जेव्हा एवढं सगळं समजावते तेव्हा मात्र आता इकडे शरूला आसावरी सांगते की माझा गौतमवर आहे विश्वास, पण मला ना त्याच्या आईचं काहीच कळत नाही, त्याच्या आईने ठेवलेली ती अट आणि त्यानंतर जय दादा लग्न करतील की नाही ते. अगं तेवढंच ना, जय लग्नाला तयार होईल, तू काळजी करू नको. या पुढच्या 1 महिन्यात सगळं काही शक्य होईल, समजलं ना? आता रडायचं नाही, स्वतःला वाईट वाटून घ्यायचं नाही, सगळ्या काही गोष्टी नीट होतील, माझ्यावर विश्वास ठेवायचा, असं म्हटलं जातं. तेच दुसरीकडे आता जयच्या घरी आता मॅक आणि त्याचसोबत शरू गेलेले असतात. रात्रीची वेळ असते. इकडे आता जय मॅकला सांगत असते शरू की काय करायचं काय करायचं. मॅक बोलतो की मला काही कळत नाही. पण आता शरू काय करते, गपचूपपणे बेल वाजवते आणि बाजूला जाऊन उभी राहते. त्याच्याबरोबर जय दारू काढतो. जय दारू काढल्याबरोबर इकडे आता मॅकला काय बोलावं समजत नसतं. मॅक आता म्हणतो की सर उद्या आहे ना कंपनी चालू, कंपनीत यायचं आहे ना? त्यावर जय म्हणतो मॅकला, काय हे विचारायला तू इथे आला आहेस, फोन आहे ना तुझ्याकडे? हो सर, थोडं ना पाणी हवं होतं, द्याल का पाणी? असं बोलून आता मॅकला आतमध्ये घुसायचं असतं. मग तो म्हणतो की हो हो दे, ये ये आतमध्ये, असं बोलून जय त्याला आता आतमध्ये घेतो. शरू पण आता हळूच का होईना आतमध्ये घुसायचा प्रयत्न करत असते, कारण शरूलाही असं वाटतं की चला आता आपण आतमध्ये जाऊया, इथं आपण जास्त वेळ थांबलो तर पुन्हा प्रॉब्लेम होईल, म्हणून तीही जरा आता आतमध्ये जात असते. हळूहळू का होईना ती आतमध्ये जायचा प्रयत्न करते. तेच आता मॅक तिला बघत असतो. तोपर्यंत इकडे जय जो आहे तो किचनमध्ये जाऊन पाणी वगैरे त्या मॅकसाठी देत असतो. तोपर्यंत इकडे शरूने आतमध्ये येऊन मेसेज केलेला असतो. शरूने मुद्दामून जयच्या फोनवर मेसेज केलेला असतो. तेच नेहमीप्रमाणे, कुचूपुचू काय करतोयस, तुझ्याशिवाय करमत नाही आहे, ह्या समथिंग. तेव्हाच ना मॅकला जयच्या फोनची मेसेजची टोन ऐकू येते. मग तो म्हणतो की सर तुम्हाला मेसेज आले बघू का? मग जयच्या लक्षात नसतं. तो बोलतो हां बघ कोणाचा आला आहे. मग तेवढ्यात त्याच्या जयच्या लक्षात येतं की त्या मुलीचा वगैरे मेसेज आला असेल तर परत मॅक बघायचा, परत मला चिडवायचा, म्हणून तो मॅकला थांबवतो. अरे तुला पाणी हवं होतं ना, घे पाणी पी.
आणि मग तो मोबाईलमधला मेसेज बघायला जातो. तेच त्याला तिकडे ना आता तिथे उभी असलेली शरू दिसते. शरू जशी त्याला उभी दिसते तसं तो मागे वळून पाहतो तर त्याला शरू दिसल्यावर त्याला धक्का बसतो की ही तेवढ्या रात्री काय करते. मग आता शरूचा प्लॅन जयला कळेल काही येणाऱ्या पुढील भागामध्येच आपल्याला पाहायला मिळेल. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.